याच्या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण फॉर्मेशन ऑफ अ स्टेशनरी वेव्ह बाय अनालिटिकल ट्रीटमेंट हे पाहिलं आणि ते डेरिव्हेशन अर्धच राहिलं होतं किंवा त्या डेरिव्हेशन मध्ये आपण स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन काढलं आणि या स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन आलेलं आहे y इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस 2 पाय y इज इक्वल टू a sin 2 पाय ent हे स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन आलं. याच्यामध्ये a हे रिझल्टंट एम्प्लिट्यूड आहे. त्या दोन साइन वेव्हचे एम्प्लिट्यूड्स a असे होते, स्मॉल a होते, त्या एम्प्लिट्यूड कॅपिटल a झालं, म्हणजे एम्प्लिट्यूड बदललेला आहे. तर या रिझल्टंट मोशन मध्ये स्टेशनरी वेव्ह मोशन मध्ये काय बदल झाले, तर याच्यातले जे बदल आहेत याच्यामध्ये एम्प्लिट्यूड एक बदललं, नेचर ऑफ मोशन तेच आहे, नेचर ऑफ मोशन म्हणजे पिरियडिक मोशन आहे, फ्रिक्वेन्सी एनच राहिली आणि याच्यामध्ये दुसरा महत्वाचा बदल आहे की याच्यामध्ये प्रोपगेशन कॉन्स्टंट ही टर्म नाही आहे, म्हणून ही वेव्ह मीडियम मधून प्रोपगेट होत नाही, म्हणून या वेव्हला आपण स्टेशनरी वेव्ह असं म्हणलेलं आहे. हे स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन आलं. याच्यानंतर ज्यावेळेस एम्प्लिट्यूड मॅक्झिमम असेल त्यावेळेस अँटीनोड तयार होईल आणि ज्यावेळेस एम्प्लिट्यूड 0 असेल त्यावेळेस नोड तयार होईल, म्हणून आपण नोड अँटीनोड विषयी पाहणार आहेत. So condition for antinode. Antinode म्हणजे amplitude should be plus or minus 2a. It is a particle of a media which vibrates with a maximum amplitude, that is called as an antinode. So antinode is defined as it is a particle of a media which vibrates with maximum amplitude, that is called as an antinode. So a is equal to plus or minus 2a. We know the expression for amplitude. Amplitude से expression अपन काय गृहीत धरलेला आहे, a is equal to 2a cos of 2 pi x by lambda. हे आपण इक्वेशन गृहीत धरलेलं आहे. a is equal to 2a cos of 2 pi x by lambda असे इक्वेशन हे एम्प्लिट्यूडचं आहे, रिझल्टंट एम्प्लिट्यूडचं आहे. याच्यामध्ये लेट 2 pi x अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू थीटा, हा जो अँगल आहे हा अँगलच्या ऐवजी आपण थीटा ठेवला, या अँगलच्या ऐवजी आपण थीटा ठेवला, मग ही इक्वेशन काय होईल 2a cos of theta झालं. So this amplitude a is equal to 2a cos of theta. This amplitude is independent of time but it depends upon the distance. ही स्टेशनरी वेव्ह जिथून सुरुवात झाली तसं त्या सुरुवातीपासूनचं त्या पार्टिकलचं अंतर बदलत जाईल, तसं तसं एम्प्लिट्यूड बदलतं. टाइम बदलल्यामुळं एम्प्लिट्यूड बदलत नाही. फॉर एक्झाम्पल समजा ही स्टेशनरी वेव्हची सुरुवात आहे, x इज इक्वल टू 0 आहे. या ठिकाणी जर पार्टिकल असेल तर जोपर्यंत हे अंतर बदलत नाही तोपर्यंत याचं एम्प्लिट्यूड बदलत नाही. तर तो पार्टिकल 2 सेकंद, 4 सेकंद, 10 सेकंद व्हायब्रेट होईल, ऑसिलेट होईल, त्याचं एम्प्लिट्यूड आहे तितकंच राहतं. म्हणजे एम्प्लिट्यूड इज अ पिरियड ऑफ डिस्टन्स, इट इज सॉरी एम्प्लिट्यूड इज अ फंक्शन ऑफ डिस्टन्स बट इट इज नॉट अ फंक्शन ऑफ टाइम. म्हणजे हे एम्प्लिट्यूड टाइम डिपेंडंट नाही आहे, डिस्टन्स डिपेंडंट आहे. म्हणून एम्प्लिट्यूड a is equal to 2a cos of theta if theta is equal to 0, pi, 2 pi, 3 pi and so on. तुम्हाला मी सुदर्शन चक्र याच्या अगोदर सांगितलेलंच आहे. समजा याच्यामध्ये ह्या कॉसच्या व्हॅल्यूज आपण जनरली बाहेरून घेतो. cos 0 is equal to 1, 1, 0, 1, 0, पहिला 1 पॉझिटिव्ह, दुसरा 1 निगेटिव्ह. cos थीटाच्या व्हॅल्यूज मॅक्झिमम +1 -1 केव्हा आहेत, ज्या वेळेस थीटा इज इक्वल टू 0 असेल, 180 असेल, 360 असेल, पुन्हा पाय त्याच्यामध्ये ऍड केला, म्हणजे when theta is equal to 0, pi, 2 pi, 3 pi and so on, the value of a cos theta, then cos theta is equal to plus or minus 1 and the amplitude will be maximum. Amplitude कसा असेल, maximum असेल, that is a is equal to plus or minus 2a and we get
antinode at following distances. अँटीनोड आपल्याला फॉलोइंग डिस्टन्सेसला मिळतील. तर ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट असताना लिनियर डिस्प्लेसमेंट काय असेल किंवा त्या पार्टिकलचं डिस्टन्स काय असेल. सो x इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू λ/2, x इज इक्वल टू लॅम्बडा. या डिस्टन्सेसवर मात्र अँप्लिट्यूड हे मॅक्सिमम असेल. सो the amplitude will be maximum, that is a is equal to plus or minus 2a, and we get antinode at following distances. आपल्याला कोणत्या कोणत्या डिस्टन्सेसला अँटीनोड मिळतील. तर आपल्याला अँटीनोड हे डिस्टन्स कसं करायचं पहा. पहिल्या थीटाची व्हॅल्यू काय आहे. पहिल्या थीटाची व्हॅल्यू आहे थीटा इज इक्वल टू 0 बट थीटा इज इक्वल टू 2 पाय x1 अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू 0. सो x1 इज इक्वल टू 0. म्हणजे हे x हे x1 ची किंमत 0 आहे. दुसरी किंमत कशी काढायची. हे थीटा इज इक्वल टू पाय. हे पहा थीटा इज इक्वल टू पाय घेतला. दुसरी किंमत घेतली. सो 2 पाय x2 अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू पाय. दिस पाय पाय विल गेट कॅन्सल. सो x2 इज इक्वल टू λ/2. अशा प्रकारे 0 λ/2 याच्यानंतरची जर व्हॅल्यू 2 पाय घेतली तर 2 पाय कॅन्सल होईल. x3 इज इक्वल टू लॅम्बडा येईल. असं अशा प्रकारे या डिस्टन्सेसला आपल्याला काय मिळेल. अँटीनोड्स मिळतील. सो डिस्टन्स बिटवीन टू नेबरिंग अँटीनोड्स. समजा ही स्टेशनरी वेव्ह तयार झाली. x इज इक्वल टू 0 ला अँटीनोड आला. x इज इक्वल टू λ/2 ला हा दुसरा अँटीनोड आला. x इज इक्वल टू पुन्हा λ/2 म्हणजे पुन्हा थर्ड अँटीनोड आला. हे λ/2 हे λ/2 म्हणजे लॅम्बडा इतक्या डिस्टन्सवर तिसरा अँटीनोड आला. हे पाहिजे पहिला अँटीनोड, दुसरा अँटीनोड, तिसरा अँटीनोड. सो डिस्टन्स बिटवीन टू नेबरिंग अँटीनोड्स. सो थर्ड अँटीनोड मायनस सेकंड अँटीनोड. हा थर्ड अँटीनोड घेतला मायनस सेकंड अँटीनोड. हे थर्ड अँटीनोडचं अंतर काय इतकं. हे अंतर आहे लॅम्बडा. थर्ड अँटीनोड मायनस सेकंड अँटीनोड. थर्ड अँटीनोड इज at a distance x3, second antinode is at a distance x2. So this x3 is equal to lambda and x2 is equal to λ/2. समजा हे x1, x2, x3. x3 minus x2, that is lambda minus λ/2, that is λ/2. So what is the conclusion? The distance between two neighboring antinodes is λ/2. Distance between two antinodes is λ/2. Then after that we will see the condition for node. Node साठी condition पाहू. Node म्हणजे काय? Node, it is a particle of a media which is permanently at rest. त्या stationary wave मध्ये जो particle नेहमी करता for all time it is permanently at rest. Such a particle or point is called as a node. So it is a particle of a media which is a permanently at rest, that is called as a node, and that is amplitude of the node is equal to 0. We know amplitude A is equal to 2A cos of 2 pi x by lambda, but 2 pi x by lambda is equal to theta. So amplitude A is equal to 2A cos theta. If theta is equal to pi by 2, 3 pi by 2 and 5 pi by 2, that is odd multiple of pi by 2, then cos theta will be 0. पुन्हा आपण ह्या सुदर्शन चक्राकडे जाऊ. जे चक्र तुम्हाला दाखवलं होतं ते याच्यामध्ये पहा. हा इथं थीटा इज इक्वल टू 0 आहे. थीटा इज इक्वल टू पाय बाय 2 आहे. थीटा इज इक्वल टू पाय 180 डिग्री. थीटा इज इक्वल टू 3 पाय बाय 2. इथं 1 0 1 0. पहिला 1 पॉझिटिव्ह, दुसरा 1 निगेटिव्ह. म्हणजे पाय बाय 2 ला 0 आहे आणि 3 पाय बाय 2 ला 0 आहे. सो पाय बाय 2 च्या ठिकाणी 0 येतो. 3 पाय बाय 2 च्या ठिकाणी 0 येतो. पुन्हा याच्यामध्ये पाय ऍड केला तर 5 पाय बाय 2 येतो. म्हणजे या व्हॅल्यूला इफ थीटा इज इक्वल टू पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2, देन कॉस थीटा इज इक्वल टू 0 and amplitude will be 0, that is A is equal to 0, and we get node at following distances. आपल्याला नोड हे फॉलोइंग डिस्टन्सेस मिळेल.
आता हे डिस्टन्स, नोडचं डिस्टन्स सांगण्यासाठी आपण एक्स डॅश नोटेशन वापरलेलं आहे. पहिला अँगल किती दिला त्याने? पहिला अँगल दिलेला आहे π/2. हे पहा, थीटा इज इक्वल टू π/2 2π x1 डॅश अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू π/2. हा पाय कॅन्सल झाला. x1 डॅश इज इक्वल टू λ/4. दुसरा थीटा आला, थीटा इज इक्वल टू, हे θ1 आला, हे θ2, दुसरा थीटा काय आला हा 3π/2. 3π/2 that is a 2π x2 upon lambda is equal to 3π/2. हे पाय 3π/2, हे पाय कॅन्सल झाला, हा लॅम्बडा इकडे आला. x2 is equal to 3 λ/4. हे 2 आणि हे 2 4. सो x2 is equal to 3 λ/4. अशाच प्रकारे θ3 जर काढला तुम्ही, θ3 is equal to, θ3 किती आला 5π/2 2π x3 डॅश, हे डॅश नोटेशन आहे याला, x3 डॅश अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू 5π/2. हे पाय कॅन्सल झाला. x3 डॅश इज इक्वल टू 5 λ/4. So at these distances λ/4, हे पाय 3 λ/4 5 λ/4, या डिस्टन्सेसला फर्स्ट नोड, सेकंड नोड आणि थर्ड नोड हा मिळेल. हे पाहिजे फर्स्ट नोड n1 म्हणजे फर्स्ट नोड, n2 म्हणजे सेकंड नोड आणि n3 म्हणजे थर्ड नोड. तर हे अंतर किती आलं λ/4. या दुसऱ्या नोडचं अंतर काय आलं 3 λ/4. पहिल्या नोडचं अंतर λ/4, या दुसऱ्या नोडचं आणि ओरिजिन पासूनचं अंतर 3 λ/4. हा तिसरा नोड आणि ओरिजिन याच्यामधलं अंतर हे 5 λ/4 आलं. So now we will calculate the distance between two neighboring nodes. या नेबरिंग नोड्स मधलं याच्यातलं किंवा याच्यातलं या नेबरिंग नोड्स मधलं अंतर काढायचं आहे. डिस्टन्स बिटवीन नेबरिंग नोड्स इज इक्वल टू थर्ड मायनस सेकंड नोड. थर्ड नोड हा थर्ड नोड मायनस सेकंड नोड, हा सेकंड नोड घेतला. या थर्ड नोडचं अंतर x3 डॅश आहे, सेकंड नोडचं अंतर x2 डॅश आहे. सेकंड नोडचं अंतर x2 डॅश, थर्ड नोडचं अंतर x3 डॅश. सो हियर थर्ड मायनस सेकंड x3 डॅश मायनस x2 डॅश, हे डॅश याच्यासाठी की आपण नोडचं डिस्कशन करत आहोत. सो x3 डॅश इज हे x1 डॅश, x2 डॅश, x3 डॅश. x3 डॅश म्हणजे 5 λ/4, x2 डॅश म्हणजे 3 λ/4. 5 λ/4 मधून 3 λ/4 काढला. 4 इज द एलसीएम, 5 λ मायनस 3 λ. हे पहा याला डिवाइडेड बाय 4 आहे, 5 λ मायनस 3 λ. 5 λ मायनस 3 λ इज इक्वल टू 2 λ अपॉन 4 एज इट इज. 2 λ अपॉन 4 इज इक्वल टू λ/2. पहा या ठिकाणी जो निष्कर्ष निघाला तो अतिशय महत्वाचा आहे. या ठिकाणी दोन नेबरिंग अँटीनोड्स मधलं डिस्टन्स λ/2 आहे आणि दोन नोड्स मधलं, दोन नेबरिंग नोड्स मधलं डिस्टन्स सुद्धा हे λ/2 आहे. याचा अर्थ काय झाला? हे पहा हे अँटीनोड मधलं डिस्टन्स λ/2. हे पहा अँटीनोड मधलं डिस्टन्स λ/2 आणि नोड मधलं डिस्टन्स हे λ/2 आहे. म्हणजे स्टेशनरी वेव्ह मध्ये नोड आणि अँटीनोड, दोन सलग नोड किंवा दोन सलग अँटीनोड हे समान अंतरावर तयार झालेले असतात. पण याचा अर्थ असा नाही की नोडच्या नंतर अँटीनोड तयार होतो, अँटीनोड नंतर नोड तयार होतो, पुन्हा अँटीनोड तयार होतो. ते अल्टरनेट आहेत का नाही हे माहिती नाही आपल्याला. आपल्याला काय माहिती आहे? फक्त नोड मधलं अंतर λ/2 आहे, अँटीनोड मधलं अंतर λ/2 आहे. म्हणजे नोड आणि अँटीनोड हे युनिफॉर्मली फॉर्म झालेत, युनिफॉर्मली. आता हे अल्टरनेट प्रोड्यूस झालेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे.
So alternate formation of a node and antinode. नोड आणि अँटीनोडचं अल्टरनेट फॉर्मेशन कसं प्रूव्ह कराल त्याच्यासाठी एक फिगर काढा. ही स्टेशनरी वेव्हची. या स्टेशनरी वेव्हच्या फिगरमध्ये त्याच्या प्रॉपर्टी बऱ्याच दाखवलेल्या आहेत मी. पार्टिकल्स इन अ नेबरिंग लूप आर आउट ऑफ फेज. So stationary wave is formed due to the superposition of two identical waves propagating in opposite direction. So all these particles comes to the mean position simultaneously, but it crosses the mean position with a different velocity and so on. याच्यामध्ये बऱ्याचशा प्रॉपर्टीज मी दाखवलेल्या आहेत. तर पहा आपण याच्यामध्ये प्रॉपर्टीज कोणत्या महत्त्वाच्या आहेत. याच्यात अँटीनोड मधलं अंतर सांगितले पाहिजे. अँटीनोड हा पहिला अँटीनोड आणि दुसऱ्यामध्ये λ/2, पुन्हा हे λ/2, पुन्हा हे λ/2. x इज इक्वल टू 0 पासून 1 पर्यंत अंतर घेतला तर λ/2 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 3λ/2 हे ओरिजिन पासून फोर्थ अँटीनोडचं अंतर आहे. तर या फिगरवरून आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे. डिस्टन्स बिटवीन टू नेबरिंग नोड अँड अँटीनोड. नोड आणि अँटीनोड मधलं अंतर काढायचं आहे. याच्यासाठी आपण कोणता नोड आणि अँटीनोड घेतला. थर्ड अँटीनोड घेतला. थर्ड अँटीनोड आणि सेकंड नोड हा सेकंड नोड. तर थर्ड अँटीनोड आणि सेकंड नोड मधलं हे अंतर काढायचं आहे आपल्याला. सो डिस्टन्स बिटवीन टू नेबरिंग नोड अँड अँटीनोड. समजा हा थर्ड अँटीनोड असेल तर याचा नेबरिंग नोड काय असतो. हा नेबरिंग नोड असेल किंवा हा नेबरिंग नोड असेल. म्हणजे तुम्ही या ठिकाणी थर्ड अँटीनोड मायनस सेकंड नोड घ्या किंवा थर्ड नोड मायनस थर्ड अँटीनोड असं जरी घेतलं तर काही चुकीचं नाही. कोणतंही वाक्य घेऊ शकता तुम्ही. पण या ठिकाणी आपण सबस्ट्रॅक्शन काय करणार आहे. तिसऱ्या अँटीनोड मधून दुसऱ्या नोडचं अंतर वजा करायचं आहे. थर्ड अँटीनोड मायनस सेकंड नोड दॅट इज x3. अँटीनोड साठी आपण डॅश वापरत नाहीत म्हणून हा x3 थर्ड अँटीनोड आहे म्हणून. आणि इथं x2 सेकंड नोड आहे पण त्या x ला आपण डॅश वापरलेला आहे नोड साठी. पण या x3 ची किंमत काय येईल इथं. हे पहा या इक्वेशन मध्ये x1 x2 x3 x1 x2 x3. तर x3 ची किंमत आली लॅम्बडा मायनस. त्यानंतर अँटीनोड मधली ती अँटीनोडचे हे डिस्टन्सेस आहेत. फर्स्ट नोड नोडचे फर्स्ट नोड सेकंड नोड थर्ड नोड. तर आपल्याला काय घ्यायचं आहे. सेकंड नोड घ्यायचा आहे. तर फर्स्ट आणि सेकंड म्हणजे 3λ/4 3λ/4 आला. हे 4 LCM आला. 4 LCM आल्यानंतर 4λ मायनस 3λ. So this is equal to λ/4. आता या ठिकाणी काय आला निष्कर्ष. नेबरिंग नोड आणि अँटीनोड मधलं डिस्टन्स हे λ/4 आहे. नेबरिंग नोड मधलं डिस्टन्स λ/2. अँटीनोड मधलं डिस्टन्स λ/2 आणि नोड अँटीनोड मधलं डिस्टन्स हे λ/4 आहे. जर नोड अँटीनोड मधलं डिस्टन्स λ/4 आहे म्हणजे नोडच्या अर्ध किंवा अँटीनोडच्या अर्ध आहे. याचा अर्थ काय होतो. समजा हा अँटीनोड आणि अँटीनोड याच्यामधलं अंतर λ/2 पण नोड आणि अँटीनोड मधलं अंतर याच्या अर्ध आहे म्हणजे λ/4. याचा अर्थ काय होतो. दोन अँटीनोड मध्ये एक नोड आहे किंवा दोन नोड मध्ये एक अँटीनोड आहे. म्हणजे नोड आणि अँटीनोड हे कसे प्रोड्यूस झालेले आहेत. नोड अँड अँटीनोड दे आर अल्टरनेटली प्रोड्यूस्ड. म्हणून याचं कन्क्लुजन कसं लिहायचं. कन्क्लुजन असं लिहायचं की द डिस्टन्स बिटवीन टू नेबरिंग नोड अँड अँटीनोड इज λ/2 but the distance between two neighboring node and antinode is λ/4 which is exactly half of the distance between two neighboring nodes and antinodes. Therefore we can say that there exists a node in between two antinodes or antinode between two nodes. म्हणजे दोन अँटीनोडच्या मध्ये एक नोड आहे किंवा दोन नोडच्या मध्ये अँटीनोड आहे. हे पाहिजे दोन नोडच्या मध्ये एक अँटीनोड आहे किंवा दोन अँटीनोडच्या मध्ये एक नोड आहे. म्हणजे नोड आणि अँटीनोड कसे प्रोड्यूस झाले.
They are alternately produced. Antinode, node, antinode, node, antinode, node, antinode. It means node and antinode are alternately produced. So this is the conclusion. Node and antinode are alternately produced.